नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतोय तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर मित्रांनो, चालू करूया आजच्या टॉपिकला. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे प्री कूलिंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल, त्याचे टाईप्स आणि ॲडव्हान्टेजेस. म्हणजे आपण जे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल हे पोस्ट हार्वेस्टमध्ये बेसिकली येतं मित्रांनो. तर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल आपण जेव्हा हार्वेस्ट करतो त्यानंतर त्याची प्री कूलिंग का करतो आपण, आणि प्री कूलिंगचे किती टाईप्स आहेत आणि प्री कूलिंगचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण आजच्या आपल्या टॉपिकमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, स्टार्टिंगला बघूया प्री कूलिंग म्हणजे काय. तर प्री कूलिंगची डेफिनेशन पहिल्या पॉईंटमध्ये दिली आहे, ती बघा. प्री कूलिंग रेफर्स टू रिमूव्हल ऑफ फील्ड हीट क्विक कूलिंग आफ्टर हार्वेस्ट. म्हणजे प्री कूलिंग काय आहे, तर प्री कूलिंग एक अशी प्रोसेस आहे, म्हणजे कूलिंग प्रोसेसच आहे, ज्याच्यामध्ये आपण आपले जे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल आहे त्यांच्यामधली फील्ड हीट काढून टाकतो. म्हणजे अशी कूलिंग प्रोसेस ज्याच्यामध्ये आपण आपल्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबलची फील्ड हीट काढून टाकतो आफ्टर हार्वेस्ट. अशा प्रोसेसला आपण प्री कूलिंग म्हणतो मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे, इफ नॉट इट डिटोरेशन इज फास्टर ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे जर आपण प्री कूलिंग नाही केली फ्रूट्स अँड व्हेजिटेबलची, तर जे डिटोरेशन आहे आपल्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचं, म्हणजे स्पॉइलेज होण्याचे चान्सेस आहे किंवा खराब होण्याचे चान्सेस आहे ते जास्त असतात मित्रांनो, आपण जर प्री कूलिंग नाही केली तर. नेक्स्ट पॉईंट आहे, the entire product must be pre-cooled as early as possible to the recommended storage temperature and relative humidity. म्हणजे जे आपलं प्रोड्यूस आहे किंवा आपला जो फ्रूट्स अँड व्हेजिटेबल, कुठला पण एक इंडिव्हिज्युअल फ्रूट्स अँड व्हेजिटेबल आहे, तर त्याचं प्री-कूलिंग आपण एक ठराविक टेम्परेचर आणि ठराविक रिलेटिव्ह ह्युमिडिटीलाच केलं पाहिजेत. नाहीतर आपण जर ठराविक टेम्परेचर आणि ठराविक रिलेटिव्ह ह्युमिडिटीला नाही केलं तर जे प्रीकूलिंगचा ॲडव्हान्टेज आहे किंवा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला आपल्या प्रोडक्टमध्ये दिसणार नाही मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे, प्रीकूलिंग इज डन जस्ट अबाउट चिलिंग अँड फ्रीजिंग टेम्परेचर. जसं तुम्हाला माहिती आहे, चिलिंग अँड फ्रीजिंग टेम्परेचर म्हणजे अबाव 5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे प्रीकूलिंग आपण बेसिकली अबाव 5 डिग्री सेल्सिअसलाच करतो. कंडक्शन अँड कन्व्हेक्शन आर द टू मेन हीट ट्रान्सफर मेकॅनिझम यूज फॉर कूलिंग ऑफ प्रोड्यूस. जसं आपण एक बघितलेलं आहे मित्रांनो, हीट ट्रान्सफरमध्ये टाईप्स ऑफ हीट ट्रान्सफर, त्याच्यामध्ये आपण 3 टाईप डिस्कस केलेले आहे, कन्व्हेक्शन, कंडक्शन आणि रेडिएशन. जर तो कोणाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे मित्रांनो. तर या तिन्हीपैकी कंडक्शन आणि कन्व्हेक्शन हे 2 मेन हीट ट्रान्सफर आपण प्रीकूलिंगमध्ये यूज करतो, ज्याच्यामध्ये आपण आपल्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबलमधली फील्ड हीट काढून टाकतो. तर आता आपण बघणार आहोत मित्रांनो की प्रीकूलिंगचे किती टाईप्स आहेत. तर बघा, तिथे दिलेलं आहे टाईप्स ऑफ प्रीकूलिंग मेथड, म्हणजे किती टाईप्स आहेत. पहिला आहे कोल्ड एअर, म्हणजे आपण थंड्या हवेने आपल्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबलची कूलिंग करतो. तर याच्यामध्ये 2 टाईप आहे, एक आहे रूम कूलिंग आणि दुसरा आहे फोर्स एअर कूलिंग किंवा प्रेशर कूलिंग. तर हे काय आहे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो. दुसरी आहे कोल्ड वॉटर और हायड्रो कूलिंग, कोल्ड वॉटर और हायड्रो कूलिंग. तिसरी आहे टॉप आयसिंग, डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ आईस. आणि चौथी आहे व्हॅक्यूम कूलिंग. बेसिकली मित्रांनो 4 टाईप आहे, एक आहे कोल्ड एअर कूलिंग, नंतर आहे कोल्ड वॉटर, नंतर आहे आयसिंग किंवा टॉप आयसिंग किंवा व्हॅक्यूम कूलिंग, असे 4 टाईप्स आहे. आणि कोल्ड एअरमध्ये 2 टाईप आहे, रूम कूलिंग आणि फोर्स एअर कूलिंग. तर असे हे टाईप्स आहेत मित्रांनो प्री कूलिंगचे. तर चला तर मित्रांनो मग चालू करूया टाईप्स ऑफ प्री कूलिंगला. तर सर्वात पहिले आपली जी आहे ती आहे कोल्ड एअर कूलिंग. तर कोल्ड एअर कूलिंग बेसिकली काय मित्रांनो, कोल्ड एअर कूलिंग त्याच्या नावामध्येच तुम्हाला कळत असेल की याच्यामध्ये आपण थंड हवा यूज करतोय, म्हणजे कोल्ड एअर यूज करतोय. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 2 टाईप आहे, एक आहे रूम कूलिंग आणि दुसरा आहे फोर्स एअर कूलिंग. तर आपण जो पहिला आहे रूम कूलिंग ते बघूया. तर रूम कूलिंगबद्दलचा पहिला पॉईंट आहे तो बघूया. इन रूम कूलिंग हीट इज ट्रान्सफर स्लोली फ्रॉम द मास ऑफ प्रोड्यूस टू द कोल्ड एअर बिंग सर्क्युलेटेड अराउंड द स्टॅक कंटेनर. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतोय, एक रूम आहे ज्याच्यामध्ये आपण आपले जे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल हार्वेस्ट केलेत त्यांना ठेवतोय आणि त्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबलच्या भोवती थंडा एअर रूममध्ये सोडतोय. तर याच्यामध्ये जो हीट ट्रान्सफर होतो तो कुठल्या टाईपचा हीट ट्रान्सफर होतो मित्रांनो, कन्व्हेक्शन. म्हणजे जे आपले फ्रूट्स अँड व्हेजिटेबल थंडे होणार आहेत ते कन्व्हेक्शन टाईप ऑफ हीट ट्रान्सफरनी थंडे होणार आहेत. म्हणजे ते काय करणार, स्वतःची हीट हवेमध्ये देणार आणि थंड्या हवेची हीट त्यांना थंड करणार मित्रांनो. दुसरा पॉईंट आहे, दिस इज मोस्ट कॉमन अँड वाईडली यूज मेथड. म्हणजे जी हे रूम कूलिंग आहे ही खूप जास्त करून आपल्या इंडियामध्ये यूज होणारी प्रीकूलिंग मेथड आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, हिअर कोल्ड एअर इज पास फ्रॉम द फॅन अँड कूल बाय कन्व्हेक्शन प्रोसेस. म्हणजे याच्यामध्ये आपण बेसिकली कोल्ड एअरचा यूज करतो मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे, इट्स
कॉमनेस्ट यूज इज फॉर प्रोड्यूस विथ रिलेटिव्ह लॉंग स्टोरेज लाईफ अँड मार्केटेड सून आफ्टर हार्वेस्ट. म्हणजे बेसिकली आपण जी रूम कुलिंग आहे ती कशासाठी यूज करतो आहे की ज्यांची स्टोरेज लाईफ खूप लाँग आहे आणि पोस्ट हार्वेस्ट म्हणजे हार्वेस्टनंतर त्यांना मार्केट केलं जातं, म्हणजे स्टोरेज लाईफ लाँग आहे. फॉर एक्झाम्पल पोटॅटो झालं मित्रांनो, तर हे एक एक्झाम्पल झालं नाही का. ट्यूबर्स फॉर एक्झाम्पल ऑनियन, पोटॅटो हे एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण रूम कुलिंगनी त्याची प्री कुलिंग करू शकतो मित्रांनो. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेज ऑफ रूम एअर कुलिंग आर द प्रोड्यूस कॅन बी कूल्ड अँड स्टोर इन अ सेम रूम टेम्परेचर विदाउट द नीड ऑफ ट्रान्सफर अँड हेन्स इट इज इकॉनॉमिकल. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जास्त तुमचे जे एअर आहे किंवा तुमचा जो प्रोड्यूस आहे त्याची मुवमेंट करण्याची गरज नाही. नॉर्मल प्लेसला पण त्याची कुलिंग होऊन जाते मित्रांनो. नेक्स्ट आहे अंडर दिस सिस्टम कोल्ड एअर फ्रॉम इव्हॅपोरेटर एंटर्स द रूम, मूव्स हॉरिझॉन्टली अँड देन पासेस थ्रू द प्रोड्यूस कंटेनर अँड रिटर्न टू द इव्हॅपोरेटर. म्हणजे बेसिकली ज्यांना रेफ्रिजरेशन सिस्टम माहीत असेल त्याच्यामध्ये बेसिकली 4 कंपोनंट आहे. रेफ्रिजरेशन सिस्टम किंवा सायकलवर पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर कोणाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो, आपल्या पेजवर अवेलेबल आहे. तर जसं तुम्हाला माहीत असेल की रेफ्रिजरेशन सिस्टममधला जिथं हीट एक्सचेंज होते तर तो एरिया किंवा जो कंपोनंट आहे त्याला आपण इव्हॅपोरेटर म्हणतो. तर याच्यामध्ये काय होतं की जो कोल्ड एअर येणार आहे तो इव्हॅपोरेटरमधून येतो, आपल्या प्रोड्यूसला थंडा करतो आणि वापस इव्हॅपोरेटरमध्ये जातो मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट काय, इट टेक्स मोर टाईम टू कूल द प्रोड्यूस. ऑब्वियसली याच्यात काही आपण फोर्स यूज करत नाही, त्याकरता जो हीट ट्रान्सफर होणार आहे तो स्लो होणार आहे आणि स्टेडी होणार आहे. त्याकरता हा जो प्रोसेस आहे रूम कुलिंगचा तो टाईम कन्झ्युमिंग आहे आणि मोर टाईम लागतो याच्यासाठी, म्हणजे जास्त टाईम लागतो आपल्या प्रोड्यूसमधून फील्ड हीट काढण्यासाठी मित्रांनो. नेक्स्ट आपली प्री कुलिंग मेथड आहे मित्रांनो कोल्ड एअरमधली, फोर्स एअर कुलिंग और प्रेशर कुलिंग. म्हणजे याच्यामध्ये बेसिकली आपण काय करतो आहे, पहिल्या यामध्ये आपण रूममध्ये फक्त थंडी हवा सोडतो आहे. याच्यामध्ये आपण त्या हवेला फोर्स करतो आहे, फॅननी त्याला युनिफॉर्मली हाय स्पीड करून जास्त हीट ट्रान्सफर व्हावं यासाठी फॅन यूज करतो आहे मित्रांनो. तर पहिला पॉईंट बघूया. इन दिस सिस्टम कोल्ड एअर इज पास बाय फोर्स फ्रॉम वन साईड टू अदर साईड युजिंग बिग फॅन. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो आहे, आपली जी थंड हवा आहे त्याला या साईडपासून त्या साईडला पाठवण्यासाठी बिग फॅन म्हणजे मोठ्या फॅनचा यूज करतो आहे आणि तो फॅन मूव्ह झाल्यामुळे तो जो एअर ट्रान्सफर होणार आहे, हीट ट्रान्सफर होणार आहे त्याचा रेट वाढणार आहे मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे कूलिंग इज 10 to 4 times more rapid than room cooling and its rate depend on air flow and individual volume of produce. म्हणजे बेसिकली आपलं जे फोर्स एअर कुलिंग आहे किंवा प्रेशर कुलिंग आहे याच्यामध्ये आपला जो टाईम आहे तो लेस कन्झ्युम होणार आहे. लेस कन्झ्युम म्हणजे किती, 4 ते 10 times मोर रॅपिड. म्हणजे आपलं जेवढं, जर सपोज आपण जे रूम कुलिंग आहे आपल्या प्रोड्यूसचं 1 घंटेमध्ये होतं आहे, तर आपण जर फोर्स एअर कुलिंग केलं तर ते 25 किंवा 20 मिनटामध्येच होऊन जातं मित्रांनो. नेक्स्ट आहे इट इज स्लो कम्पेअर टू हायड्रो कुलिंग बट इज गुड अल्टरनेटिव्ह फॉर क्रॉप्स रिक्वायर रॅपिड हीट रिमूव्हल. म्हणजे जी आपली नेक्स्ट हायड्रो कुलिंग प्रोसेस आहे त्याच्यापेक्षा स्लो आहे, पण ज्या क्रॉपला खूप गरज आहे लवकर कुलिंग करण्याची त्यांच्यासाठी खूप फायद्याची आहे मित्रांनो. आणि नेक्स्ट पॉईंट आहे हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ 90 to 95% इज टू बी मेंटेन इन अ प्री कूलर टू अवॉइड डिहायड्रेशन ड्युरिंग कुलिंग. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय 90 to 95% ह्युमिडिटी मेंटेन करावं लागते. का, कारण आपण एअर खूप स्पीडनी पास करतो आहे आणि अशा वेळेस आपल्या प्रोड्यूसमधून मॉइश्चर लॉस होण्याचे चान्सेस पण आहेत. तर ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला 90 to 95% ह्युमिडिटी मेंटेन करायची आहे मित्रांनो फोर्स एअर कुलिंग किंवा प्रेशर कुलिंग करताना. आणि लास्ट पॉईंट आहे दिस सिस्टम कॅन बी अप्लाइड टू ऑल क्रॉप्स पर्टिक्युलरली बेरीज, राईप टोमॅटोज, बेल पेपर्स अँड मेनी अदर फ्रुट्स. म्हणजे बेसिकली आपण याला पूर्ण क्रॉप्सला, म्हणजे जे पण क्रॉप्स अवेलेबल आहेत फ्रुट्स अँड व्हेजिटेबल त्यांना अप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल बेरीज आहे, टोमॅटोज आहे, बेल पेपर आहे आणि खूप साऱ्या फ्रुट्सला पण. तर मित्रांनो नेक्स्ट आपली प्री कुलिंग मेथड आहे हायड्रो कुलिंग किंवा कोल्ड वॉटर कुलिंग. तर या कुलिंगचा आपण प्रिन्सिपल बघूया. द ट्रान्समिशन ऑफ हीट फ्रॉम सॉलिड टू लिक्विड इज फास्टर दॅन ट्रान्समिशन ऑफ हीट फ्रॉम सॉलिड टू गॅस. दॅट इज वॉटर इज बेटर हीट कंडक्टर दॅन एअर. म्हणजे बेसिकली आपण बघायला गेलो त्याचा प्रिन्सिपल काय आहे, तर जो हीट ट्रान्सफर होतो एअर टू सॉलिडपासून तर सॉलिड टू सॉलिड जास्त असतो. म्हणजे हवेतून आपल्या फ्रुट्समध्ये हीट ट्रान्सफर जो होतो तो स्लो असतो आणि पाण्यामधून आपल्या फ्रुट्सचा जो हीट ट्रान्सफर आहे तो जास्त असतो. याच्यामुळे आपण हायड्रोकुलिंगमध्ये जो आपला स्पीड आहे हीट ट्रान्सफरचा तो जास्त आहे, म्हणून ही जी प्रोसेस आहे ती खूप
लवकर आपण फील्ड हीट रिमूव्ह करू शकतो या प्रोसेसनं आपल्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबलमधून मित्रांनो. तर नेक्स्ट पॉईंट आहे, इन दिस मेथड कोल्ड वॉटर इज यूज फॉर क्विक कुलिंग. म्हणजे जसं तुम्ही बघितलं आहे हायड्रो कुलिंग किंवा कोल्ड वॉटर कुलिंग, त्याच्या नावावरूनच तुम्हाला कळतं आहे की याच्यामध्ये आपण कोल्ड वॉटर यूज करतो आहे क्विक कुलिंगसाठी. नेक्स्ट पॉईंट आहे, हायड्रो कुलिंग अवॉइड्स वॉटर लॉस अँड मे इवन ॲड वॉटर टू फ्रुट्स. म्हणजे आपलं जे बाकीच्या 2 कुलिंग्स मेथड आहे, फॉर एक्झाम्पल कोल्ड रूम कुलिंग किंवा फोर्स एअर कुलिंग, त्याच्यामध्ये आपल्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबलमधून वॉटर लॉस होण्याचे चान्सेस आहेत. कारण की त्याच्यामध्ये आपलं जे हीट ट्रान्सफर आहे ते कुठलं आहे, कन्व्हेक्शन. आणि याच्यामध्ये काय कन्डक्शन आहे. तर याच्यामध्ये आपलं जे वॉटर लॉस होणार आहे मित्रांनो ते होणार नाही. इव्हेंच्युअली कधी कधी आपल्या फ्रुट्समध्ये वॉटर ॲड होण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो. नेक्स्ट आहे, वॉटर इज युजली कूल्ड बाय मेकॅनिकल रेफ्रिजरेशन बट आईस मे बी यूज टू मेक प्रोसेस फास्टर. म्हणजे याच्यामध्ये आपण जे कोल्ड वॉटर तयार करतो आहे ते बेसिकली रेफ्रिजरेशन सिस्टम वापरून आपण त्याला तयार करतो आहे किंवा त्याच्यामध्ये बर्फ पण कधी कधी टाकू शकतो आपल्या प्रोसेसला फास्ट करण्यासाठी. नेक्स्ट आहे, क्लोरीन 150 to 200 ppm, आयोडीन न्यूट्रिएंट ग्रोथ रेग्युलेटर्स, फंगिसाइड्स कॅन बी ॲडेड इन वॉटर टू सॅनिटाईज, इम्प्रूव्ह न्यूट्रिएंट स्टेटस अँड प्रिव्हेंट पोस्ट हार्वेस्ट डिसीजेस ऑफ प्रोड्यूस. म्हणजे जे आपण हायड्रोकुलिंग करतो आहे त्यामध्ये दुसरा एक आपल्याला असा ॲडव्हान्टेज आहे की आपण त्याच्यामध्ये क्लोरीन टाकू शकतो किंवा काही ग्रोथ रेग्युलेटर्स टाकू शकतो किंवा काही न्यूट्रिएंट टाकू शकतो किंवा आयोडीन टाकू शकतो. कशासाठी, तर जे पोस्ट हार्वेस्ट डिसीज होणार आहे आपल्या फ्रुट्सला किंवा व्हेजिटेबल्सला ते होणार नाही. किंवा आपण जे पाणी यूज करतो आहे त्याला डिसइन्फेक्टंट करण्यासाठी, म्हणजे त्याच्यातून जे मायक्रोबियल लोड आहे तो कमी करण्यासाठी, किंवा जे आपलं फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आपण यूज करतो आहे त्याचं न्यूट्रिएंट कंटेंट वाढण्यासाठी आपण हे न्यूट्रिएंट किंवा ग्रोथ रेग्युलेटर्स किंवा फंगिसाइड्स टाकू शकतो मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट आहे, कॅन बी डन बाय पासिंग ओव्हर द क्रॉप और सबमर्ज द क्रॉप इन कोल्ड वॉटर. म्हणजे आपण जे हायड्रोकुलिंग आहे ते 2 टाईपनं करू शकतो. एक तर आपले जे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आहे त्यांच्या वरनं कोल्ड वॉटर फ्लो करायचं, किंवा जे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आपल्याला प्रीकूल करायचे आहेत त्यांना आपल्या कोल्ड वॉटरमध्ये डीप करायचं. तर अशा 2 वेगवेगळ्या मेथडने आपण हायड्रोकुलिंग किंवा कोल्ड वॉटर प्रीकूलिंग करू शकतो मित्रांनो. नेक्स्ट आपली प्रीकूलिंग मेथड आहे मित्रांनो टॉप आयसिंग. ही तिसरी प्रीकूलिंग मेथड आहे मित्रांनो आपली टॉप आयसिंग. पहिली आहे कोल्ड रूम किंवा कोल्ड एअर, नेक्स्ट आहे हायड्रोकुलिंग आणि तिसरी आहे टॉप आयसिंग. तर टॉप आयसिंगबद्दलचा पहिला पॉईंट बघूया. दिस इज वन ऑफ द ओल्डेस्ट वे टू रिड्यूस फील्ड टेम्परेचर. म्हणजे ही जी टॉप आयसिंग मेथड आहे ती खूप ट्रॅडिशनल मेथड आहे मित्रांनो. म्हणजे खूप काळापासून ही आपण आपले जे फार्मर्स आहे ते प्रॅक्टिस करत आहे त्यांना फील्ड हीट आहे ती काढण्यासाठी मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे, इट इज कॉमनली अप्लाइड टू बॉक्सेस ऑफ प्रोड्यूस बाय प्लेसिंग अ लेअर ऑफ क्रश आईस डायरेक्टली ऑन टॉप ऑफ क्रॉप. म्हणजे याच्यामध्ये बेसिकली आपण काय करतोय, तर आपले जे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल ज्यांना आपण हार्वेस्ट केलं आहे त्यांच्यावरती एक लेअर तयार करतोय. कशाचा, तर जो आईस आहे त्याला क्रश करतोय आणि त्याच्यावरती आईस स्प्रेड करतोय आपल्या कॅरेट्स, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आपले हार्वेस्ट केलेले फ्रुट्स अँड व्हेजिटेबल टाकलेले आहेत मित्रांनो. असं आपण याला करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे, इट कॅन ऑल्सो बी अप्लाइड ॲज अ आईस स्लरी मेड फ्रॉम 60% फाईनली क्रश आईस, 40% वॉटर अँड 1% सोडियम क्लोराईड टू लोअर द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. म्हणजे याच्यामध्ये एक तर आपण डायरेक्ट क्रश करून आईस टाकू शकतो किंवा असं एक स्लरी बनवू शकतो आईसचं, ज्याच्यामध्ये 60% आईस राहीन, 40% पाणी राहीन आणि 0.1% सोडियम क्लोराईड असेल. तर सोडियम क्लोराईड कशासाठी, तर मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस कमी करण्यासाठी. नेक्स्ट आहे, आईस स्लरी गिव्ज ग्रेटर कॉन्टॅक्ट बिटवीन प्रोड्यूस अँड आईस कम्पेअर ओनली टॉप आयसिंग, देअरफॉर रिझल्ट ऑफ क्विकर कुलिंग. म्हणजे आपण जेव्हा आईस स्लरी यूज करतोय हे मोर इफेक्टिव्ह आहे आईस, म्हणजे क्रश आईस डायरेक्ट टाकण्यापेक्षा. कसं, तर जी आपली आईस स्लरी राहील ती आपल्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबलच्या आतमध्ये पण जाऊ शकते, म्हणजे जे गॅप्स राहतील, व्हॉइड्स राहतील त्याच्यामध्ये पण जाऊ शकते, जेणेकरून जे कोल्डनेस आहे त्याचा इम्पॅक्ट जास्त राहील. म्हणजे कोल्ड जो आपला आईस आहे तो जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहील किंवा जास्त डीप कॉन्टॅक्टमध्ये असेल आपल्या प्रोड्यूसच्या, जेणेकरून जी हीट ट्रान्सफर होणार आहे ती जास्त होईल. त्याकरता जी आईस स्लरी बनवण्याची प्रोसेस आहे ती जास्त इफेक्टिव्ह आहे नुसतं आईस टाकण्यापेक्षा. नेक्स्ट आहे, द मेन यूज फॉर टॉप आयसिंग इज फॉर रोड ट्रान्सपोर्ट अँड इट कॅन बी अप्लाइड शॉर्टली आफ्टर हार्वेस्ट. म्हणजे बेसिकली आपल्याला लगे अशी कंडिशन असेल की आपल्याला आत्ता हार्वेस्ट करायचं आहे आणि लगेच ट्रान्सपोर्ट करायचं आहे, तर अशा टायमाला आपण ही प्रोसेस वापरू शकतो. कुठली, टॉप आयसिंग. नेक्स्ट पॉईंट आहे, रेशो ऑफ वॉटर टू आईस मे व्हॅरी फ्रॉम 1:1 to 1:4. म्हणजे याच्या आयसिंगमध्ये आपण म्हणजे
आपल्या कॅरेट्सवर आईस टाकणं, याच्यामध्ये आपण जे आईस टाकतो त्याचं प्रोपोर्शन 1:1 म्हणजे 1 किलोला 1 किलो पाणी, म्हणजे 1 किलो आईस घेतलं तर 1 किलो पाणी असं आपण करू शकतो. किंवा 1 किलो आपण पाणी घेत असेल तर 4 किलो आईस घेतलं तरी चालेल मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द प्रोड्यूस अँड द आईस प्रोव्हाइड फास्ट इनिशियल कंडक्शन कुलिंग. म्हणजे याच्यामध्ये पण जे आपलं हीट ट्रान्सफर होतं आहे ते कुठल्या टाईपनं होतं आहे, कंडक्शन. आणि याच्यामध्ये काय होतं आहे, जे आपले आईस आहे ते डायरेक्ट आपल्या प्रोड्यूस म्हणजे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल जे हार्वेस्ट झालेले आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, आणि त्याचा कुलिंग इम्पॅक्ट खूप चांगला असतो आणि हाय असतो मित्रांनो इनिशियली. नेक्स्ट अँड लास्ट आपली प्री कुलिंग मेथड आहे मित्रांनो, व्हॅक्यूम प्री कुलिंग किंवा व्हॅक्यूम कुलिंग. तर बघूया व्हॅक्यूम कुलिंगमध्ये काय आहे. व्हॅक्यूम कुलिंग टेक्स प्लेस बाय वॉटर इव्हॅपरेशन फ्रॉम द प्रोड्यूस ॲट व्हेरी लो एअर प्रेशर. जसं तुम्हाला माहिती आहे व्हॅक्यूम म्हणजे काय, तर व्हॅक्यूम म्हणजे अशी कंडिशन ज्याच्यामध्ये तुमचा एअर प्रेशर खूप लो आहे किंवा जिथं एअर ॲब्सेन्स आहे. तर अशा कंडिशन्समध्ये काय होतं की तुमचं वॉटर इव्हॅपरेशन होतं. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर तुमच्या शरीरावर पण वॉटर इव्हॅपरेशन होतं कधी कधी, आपण ज्याला घाम येणे म्हणतो. तर आपल्याला घाम आल्यावर आपल्याला काय थंडावा जाणवतो. तसंच व्हॅक्यूम कुलिंगमध्ये पण होतं आहे की जे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आहे त्यांच्यामधून पाणी इव्हॅपरेट होतं आणि त्याच्यामुळे त्यांचं जे टेम्परेचर आहे ते लो होतं मित्रांनो. नेक्स्ट आहे ॲट अ नॉर्मल प्रेशर ऑफ 760 मिलीमीटर Hg मर्क्युरी वॉटर इव्हॅपरेट्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस बट इट डज ॲट 1 डिग्री सेल्सिअस इफ प्रेशर इज रिड्यूस टू 5 मिलीमीटर पर मर्क्युरी. म्हणजे आपण जर आपलं जे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल ठेवतो आहे तिथं जर 5 mm Hg मर्क्युरी जर प्रेशर ठेवला तर 1 डिग्री सेल्सिअस जरी असलं तरी तिथं पाणी आपल्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबलमधून इव्हॅपरेट होणार आहे मित्रांनो. का, कारण की तिथला प्रेशर कमी होणार, आणि प्रेशर कमी झालं म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉइलिंग पॉईंट. म्हणजे जितका तुमचा प्रेशर राहील तितकं तुमचं बॉइलिंग पॉईंट राहील. जसं प्रेशर कमी होईल तसं तुमचा बॉइलिंग पॉईंट पण कमी होईल मित्रांनो. नेक्स्ट आहे मोस्ट रॅपिड अँड युनिफॉर्म मेथड ऑफ कुलिंग. म्हणजे जी व्हॅक्यूम कुलिंग आहे ती खूप रॅपिड आणि खूप काय बोलतो युनिफॉर्म मेथड आहे. म्हणजे असं नाही की एक ठिकाणचं प्री कुलिंग झालं आणि दुसऱ्या ठिकाणचं होणार नाही. युनिफॉर्मली सगळ्या जेवढं प्रोड्यूस आपण ठेवले त्यांचं सर्वांचं प्री कुलिंग होणार मित्रांनो. प्रोडक्ट दॅट इझिली रॅपिडली रिलीज वॉटर मे कूल डाऊन रॅपिडली. म्हणजे असे प्रोड्यूस ज्यांच्यामधून वॉटर इझिली निघू शकतं अशा प्रोड्यूसला आपण रॅपिडली कूल डाऊन करू शकतो. नॉट मोस्ट सुटेबल म्हणजे लिफी व्हेजिटेबल्स आणि कॅबेज. लिफी व्हेजिटेबल्स आणि कॅबेज त्यांचा सरफेस एरिया पण जास्त आहे आणि त्यांचा मॉइश्चर कंटेंट पण जास्त आहे मित्रांनो. त्याकरता हे मोस्ट सुटेबल आहे. आणि नॉन सुटेबल काय आहे, टोमॅटो. का, कारण की त्याच्यावर एक ठराविक लेवलची पील आहे किंवा राऊंड शेप आहे नाही का, तर त्यामुळं हे नॉट सुटेबल आहे व्हॅक्यूम कुलिंगसाठी. नेक्स्ट आहे प्रोड्यूस इज प्लेस्ड इन अ स्ट्रॉंग एअरटाईट स्टील चेंबर. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, आपल्याला माहिती आहे आपल्याला व्हॅक्यूम तयार करायचा आहे, तर असं नाही की तुम्हाला तिथं लिकेज असलं पाहिजे, कारण की लिकेज जर असलं तर तुमचा व्हॅक्यूम तयार होणार नाही. त्याकरता हे जे प्रीकुलिंग होतं व्हॅक्यूम प्रीकुलिंग ते एक स्ट्रॉंग आणि एअरटाईट स्टील चेंबरमध्ये आपण करतो मित्रांनो. नेक्स्ट आहे मॉइश्चर लॉस इज अचिव्ड बाय पंपिंग एअर आउट ऑफ चेंबर कंटेनिंग द प्रोड्यूस अँड रिड्युसिंग द प्रेशर ऑफ ॲटमॉस्फिअर अराउंड द प्रोड्यूस. म्हणजे याच्यामध्ये काय करतोय आपण, जे स्ट्रॉंग एअरटाईट चेंबर बनवले स्टीलचं त्याच्यामध्ये प्रोड्यूस टाकलं की त्यामधून जो आपलं ॲटमॉस्फिअरिक एअर आहे त्याला बाहेर काढतो आणि व्हॅक्यूम तयार करतो. व्हॅक्यूम तयार करतो म्हणजे काय करतो, प्रेशर लो करतो, आणि प्रेशर लो करतो म्हणजे आपलं बॉइलिंग पॉईंट कमी होतो, आणि बॉइलिंग पॉईंट कमी झालं म्हणजे आपल्या जे पाणी आहे ते कमी टेम्परेचरला पण इव्हॅपरेट होतं, आणि आपल्या फ्रुट्समधून जे पाणी इव्हॅपरेट झालं त्यानंतर काय होणार, आपलं फ्रुट्स कूल होणार आणि त्याच्यामधली फील्ड हीट कमी होणार मित्रांनो, म्हणजे निघून जाणार. नेक्स्ट आहे व्हॅक्यूम कुलिंग कॉजेस अबाउट 1% प्रॉडक्ट वेट लॉस. ऑब्व्हियसली याच्यामधून आपण मॉइश्चर काढतोय, म्हणजे आपल्या प्रोड्यूसमधून जे मॉइश्चर प्रेझेंट आहे त्याला कमी करतोय, तर आपला जो प्रोड्यूस आहे त्याचं वेट लॉस ऑब्व्हियसली होणार आहे मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट आहे हाय कॉस्ट अँड सोफिस्टिकेशन ऑपरेशन निडेड. म्हणजे जर आपल्याला व्हॅक्यूम प्रीकुलिंग करायचं असेल तर आपल्याला खूप हाय कॉस्टली येते, कारण की याच्यामध्ये आपल्याला एक स्टील एअरटाईट चेंबर लागणार आहे आणि ऑक्सिजन पण बाहेर काढायचं आहे. तर एकदम सोफिस्टिकेटेड ऑपरेशन म्हणजे एकदम सिस्टमॅटिक स्किल लेबर लागणार आहे आणि स्किल ऑपरेटर पण लागणार आहे मित्रांनो, आणि मॅनपॉवर पण लागणार आहे व्हॅक्यूम कुलिंग करण्यासाठी. तर मित्रांनो आता बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रीकुलिंग. म्हणजे आपण प्रीकुलिंग केल्यानंतर आपल्याला काय काय ॲडव्हान्टेजेस होतात, म्हणजे आपण प्रीकुलिंग का केली पाहिजेत. तर पहिला पॉईंट आहे प्रीकुलिंग मीन्स क्विकली रिमूव्हल ऑफ हीट फ्रॉम फ्रेशली हार्वेस्टेड फ्रुट्स अँड व्हेजिटेबल टू रिड्यूस द लॉस ऑफ क्वालिटी ऑफ प्रोड्यूस. म्हणजे बेसिकली आपला जो प्रोड्यूस आहे, म्हणजे जे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आपण ज्यांचं हार्वेस्ट केलं आहे त्यांच्यामध्ये आपण प्रीकुलिंगमध्ये काय करतो,
जी फील्ड हीट आहे त्याला काढतो. त्याच्यामुळे जी क्वालिटी लॉस होणार आहे आपल्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचा तो होणार नाही. तर हे पहिलं ॲडव्हान्टेज आहे मित्रांनो. दुसरा ॲडव्हान्टेज काय आहे, प्री-कुलिंग इन्क्रीजेस द सेल्फ लाईफ ऑफ फ्रेश प्रोड्यूस. म्हणजे जी प्री-कुलिंग आपण करतो त्याच्यामुळे आपले जे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल हार्वेस्ट केलेले त्यांची शेल्फ लाईफ वाढते. तर कशी वाढते मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जे मायक्रोबियल ग्रोथ आहे किंवा एन्झायमॅटिक रिॲक्शन आहे, तर हाय टेम्परेचर म्हणजे जे नॉर्मल टेम्परेचर असतं 37-40 याला त्यांची रॅपिडनेस खूप हाय असते. आणि प्री-कुलिंगमध्ये आपण काय करतो आहे, टेम्परेचर कमी करतो आहे. त्याकरता त्यांचा जो इफेक्टिव्हनेस आहे मायक्रोब्स आणि केमिकल रिॲक्शनचा तो कमी होणार आणि आपल्या प्रोड्यूसची शेल्फ लाईफ वाढणार मित्रांनो. नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे हाय क्वालिटी अँड लॉंगर शेल्फ लाईफ मीन्स मोर प्रॉफिट टू प्रोड्यूस ग्रो. ऑब्वियसली जर तुमच्या प्रोड्यूसचं शेल्फ लाईफ वाढली तर फायनल जो ग्रोअर आहे म्हणजे जो फार्मर आहे किंवा जो स्टोरेज वेअरहाऊसर आहे त्याला प्रॉफिट होणार आहे मित्रांनो. आणि लास्ट ॲडव्हान्टेज आहे तो काय, अनदर बेनिफिट टू प्री-कूल इज लिमिटिंग ऑफ मायक्रोबियल ग्रोथ. ऑब्वियसली तुम्ही टेम्परेचर कमी करताय म्हणजे तुमची जी मायक्रोबियल ग्रोथ होणार आहे ती पण कमी होणार आहे मित्रांनो. तर हे सर्व ॲडव्हान्टेजेस आहेत मित्रांनो प्री-कुलिंगचे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा तुम्हाला याच्यापासून काही माहिती भेटली असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तुमच्या करिअरसाठी किंवा प्रोफेशनसाठी, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नव्या अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.